काहीतरी म्हणा. बोला पुंडली गौरव विठ्ठल श्री ज्ञानदेव भाऊ महाराज की जय, भगवान बाबा की जय. मित्रांनो नमस्कार. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं एकदा परत स्वागत आहे. आत्ता 12:30 वाजलेले आहेत आणि 12:30 वाजता आहे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. हे बांगर पाहुणे आहेत, बाळासाहेब बांगर, खेडकर पाहुणे आणि हे खामकर पाहुणे आणि आम्ही 4 जण आलेलो आहे विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये. कारण उद्या आणि परवा भरपूर गर्दी होणार आहे आणि आत्ता या ठिकाणी गर्दी कमी आहे. तुम्ही पाहू शकता. आता यांनी इथं चंद्रभागेच्या तीरावरती पवित्र स्नान तर आता करणं शक्य नाही, पण हातपाय त्यांनी धुतलेले आहेत मस्त फ्रेश. आणि आता आम्ही विठू माऊलीच्या दर्शनासाठी जात आहोत. मंदिरामध्ये गर्दी बहुतेक कमी आहे, कारण या ठिकाणीच गर्दी कमी दिसायला लागली आहे. पण गर्दी तर जमायला सुरुवात झालेली. तुम्ही इकडे पहा, गर्दी सुरुवात झालेली या ठिकाणी. भरपूर साऱ्या दिंड्या आम्हाला रस्त्याने भेटलेल्या आहेत, पालख्या सगळ्या रस्त्याने आहेत आणि उद्या या ठिकाणी भरपूर लोकांची गर्दी जमणार आहे. बोला काय म्हणता. हे खामकर पाहुणे आहेत, ते काय म्हणतात बघा. बोला अहो, बोला काहीतरी. हां बोला. हे अंबादास खेडकर पाहुणे आहेत आपले, बोरगाव सावरगावचे. तर ते आता रात्रीचं त्यांची इच्छा होती बघा, त्यांच्या इच्छेनुसार घडलेलं आहे. आम्ही दर्शनासाठी आलेलो आहे. तुमचं काय म्हणणं आहे सांगा. आज आम्ही मोठ्याने बोला. आज आम्ही पांडुरंगाच्या भेटीला आणि दर्शनाला आलो. रात्री 12:30 वाजता आलोय. 12:30 वाजता आम्ही चंद्रभागेमध्ये येऊन स्नान केलेले आहेत आणि दर्शनाकडे आम्ही मंदिराकडे चाललेलो आहे. बोला बाळासाहेब. आता काय करतो बाळासाहेब बांगर, काय म्हणणं आहे तुमचं सांगा. भाऊ बाबाच्या दिंडीचं दर्शन घेऊन अशा प्रकारे पंढरपूरमध्ये आगमन झालेलं आहे 12:30 वाजता आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन आम्हाला आनंद वाटणार आहे. आता आम्ही हातपाय धुवून पुढे निघलेलो आहे. आम्ही पहिलं घेतलं गैनीनाथ गडाच्या पालखीचं दर्शन आणि विठ्ठल महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही भगवान बाबांच्या पालखीचं दर्शन घेतलं. भगवान बाबांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही इंदुवाशिनी देवीची यावर्षी पहिल्यांदाच पालखी आलेली आहे. विक्रमशास्त्री महाराजांचं दर्शन घेतलं, पालखीचं दर्शन घेतलं आणि आत्ता 12:30 वाजलेले आहेत. आम्ही पोहोचलेलो आहोत विठू माऊलीच्या दर्शनासाठी चंद्रभागेच्या तीरावरती. आणि आता इथून आम्ही जातोय आतमध्ये मंदिरामध्ये. आता बरेच वारकरी या ठिकाणी चंद्रभागेच्या तीरी चालून आलेले दमलेले वारकरी झोपलेले आहेत. तसे आज 2 दिवस अजून आषाढी बाकी आहे, तरी गर्दी या ठिकाणी बऱ्यापैकी आता वाढत चाललेली आहे. साडेबारा पावणे एक वाजलेले आहे. अजून चालू 12:30 पावणे एक, आता 12:40 झाले जवळपास. आणि आता विठू माऊलीचं दर्शन आम्ही घेणार आहोत. चंद्रभागेच्या तीरावरती भाविकांची गर्दी या ठिकाणी भरपूर प्रमाणात आता वाढत चाललेली आहे. अजून 2 दिवस आषाढी बाकी आहे, तरी गर्दी या ठिकाणी वाढत चाललेली आहे. चला आता आपण जाऊया मंदिरात. गर्दी पाहूया मंदिरात किती गर्दी मी तुम्हाला दाखवतो. हे आहे भक्त पुंडलिकाचं मंदिर आणि या ठिकाणी यावर्षी पाणी तुम्ही पाहू शकता. पाणी कमी आहे, नसता मंदिर अर्ध पाण्यामध्ये जात असतं. चला माऊली कुंडलिकरायाने आपले वडले सेवा केली म्हणून आपण आई वडला जाऊन दान करा. समोर संत नामदेव महाद्वार
म्हणजे हेच विठ्ठल मंदिराचं द्वार आहे आणि दर्शन रांग तशी बऱ्यापैकी आहे. तरी आम्ही आता या ठिकाणी आतमध्ये आलेलो आहोत दर्शनासाठी. वारकऱ्यांची गर्दी खूप आहे. अजून आषाढी 2 दिवस आहे तरी पण गर्दी केलेली लोकांनी. तुम्ही पाहू शकता भरपूर गर्दी आहे. करकर साहेब इथं आहे श्री संत नामदेव महाराज पायरी, संत नामदेव महाराज महाद्वार आणि भाविकांची भरपूर अशी गर्दी आहे वारकऱ्यांची या ठिकाणी. तिकडे चालायचं का बारी ना? तर मंडळी नमस्कार. आत्ता चंद्रभागेच्या तीरावरून आम्ही विठू माऊलीच्या दर्शनासाठी आतमध्ये गेलो होतो. गर्दी फार नव्हती तरी आम्ही मुखदर्शनच घेतलेलं आहे, कारण रात्रीच्या आता या ठिकाणी 1 वाजलेले, 1:15 वाजले. पण सगळ्यात महत्त्वाचं, मी ह्या आषाढीला उद्या माळ घालतोय आणि इथून पुढं आयुष्यात कधीच माळ काढणार नाही असा पण केलेला आहे. आज मी माळ घालण्यासाठी इथून माळ खरेदी केली जातो. माळ तुळशीची पवित्र माळ विठू माऊलीच्या दारात मी खरेदी केलेली आत्ता, आणि ही उद्या गैनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या हाताने घालणार आहे. विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या हाताने उद्या त्या पालखीमध्ये आम्ही थोडं चालणार आहोत, 5-1 किलोमीटर, आणि नंतर पुण्याला आम्ही निघणार आहोत. तर ही माळ उद्या त्यांच्या हाताने मी गळ्यात घालणार आहे आणि आयुष्यात कधीच काढणार नाही. हा व्हिडिओ मी पण करतोय, त्यासाठी मी आज या ठिकाणी बोलून दाखवतोय. चला, रामकृष्ण हरी. रामकृष्ण. मित्रांनो, खरंच एवढं वातावरण जबरदस्त आहे इथं आल्यानंतर. बघा आता 1:30 वाजलेले पण झोप पूर्ण गेलेली आमची. दर्शन घेऊन आलो आहे आम्ही. हे बघा पलीकडच्या होडीवर बसलेत खेडकर साहेब आणि खामकर साहेब जाऊन, आणि बाळासाहेब आणि मी या होडीवर बसलेलो तिथं. चंद्रभागेचं पाणी एकदम शांत आहे, कारण या ठिकाणी पाणी जास्त नाही आहे. आणि पलीकडे अजून 2-3 होड्या सोडून काही पोलीस बांधव आराम करत आहेत. खूप वातावरण जबरदस्त आहे या ठिकाणी. उद्यापासून गर्दी खूप वाढणार आहे, तुम्हाला दाखवतो. सगळ्या होड्या लावलेल्या आहेत तिथं, आणि चंद्रभागेमध्ये भाविकांची गर्दी या ठिकाणी वाढत चाललेली आहे. तर यावर्षी आषाढी वारीनिमित्त स्वच्छता देखील या ठिकाणी भरपूर आहे. प्रत्येक येणाऱ्या वारकऱ्याची सेवा व्यवस्थित होणार आहे असं वातावरण या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. पोलिसांचं नियोजन देखील भारी आहे, आणि वारकरी देखील आता स्वतःच व्यवस्थित राहणं, व्यवस्थित सगळं मॅनेज करणं करतायत. खूप सुंदर वातावरण आहे. आमचं तर दर्शन झालेलं आहे. आता उद्या आम्ही थोडंसं गैनीनाथ गडाच्या पालखीमध्ये चालणार आहोत. 5-10 किलोमीटर चालू, 5 किलोमीटर 10 किलोमीटर जिथपर्यंत आम्हाला वेळ मिळेल तिथपर्यंत. नंतर संध्याकाळी पुण्याला जाऊया आम्ही. तुमचं जास्त जोरात आहे. नाही हो, जोरात काही नाही, जोरात नाही, हलका नाही, काही नाही. पण काही पुन्हा करणं बरं नाही एवढं. ते बिलकुल म्हणले. म्हणजे आता हे गावकरी मंडळी, दिंडीतली मंडळी सगळी साक्षीदार आहेत. हा, चालू आहे. बोला पुंडली गौर विठ्ठल श्री ज्ञानदेव भाऊ महाराज की जय, भगवान बाबा की जय. हा, तिथून सुरुवात आहे ना याची. केलं माळे परत बरं नाही मग. हा सर.
म्हणा काहीतरी म्हणा. रामकृष्ण हा